राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर मतदारसंघातील 137 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली 148 ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील 137 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। ठाणे शहर मतदारसंघ अध्यक्ष महेंद्र पवार यांनी शनिवारी आपली कार्यकारिणी जाहीर केली। ही कार्यकारिणी जाहीर करताना पक्ष संघटनेची बूथनिहाय रचना करण्यात आली आहे। त्यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक उपाध्यक्ष, सोशल मीडिया समन्वयक, प्रभाग अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रभाग सरचिटणीस आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवाध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे। नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलंय। ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ते ठाण्यात बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेले 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे। काही उपक्रम सुरू होतात पण कालांतराने बंद होतात, परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या उपक्रम तसंच अखंडितपणे सुरू आहे। मी स्वतः 31 डिसेंबरला रक्तदान करतो। एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर, महारक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही। नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्षे आपण करत आहे। मला वाटतं जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठे साजरा होतो। दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि मला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरुवात पहिली केली। आनंद दिघे साहेबांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले। या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावं लागत नाही, कोणाला निमंत्रण पाठवावं लागत नाही। आपोआप सगळे लोक या ठिकाणी येतात, शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात। याचे वैशिष्ट्य आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 31 डिसेंबरला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला। रक्तदानाशिवाय म्हणजे ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात घेऊन दिघे साहेबांनी सुरू केलेल्या 28 वर्षापूर्वी रक्तदानाचा उपक्रम आजही सुरू आहे। मी स्वतः रक्तदान 31 डिसेंबरला करतो। या 31 डिसेंबरचा समारोप
आणि नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात. अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे. मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो. 2024 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आधी कामगारांची थकबाकी, मगच क्लस्टरचे काम. आमदार संजय केळकर यांचा इशारा. क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या जागेतील इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांवर अन्याय. गोरगरीब रहिवाशांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. क्लस्टरचे भूमिपूजन झालेल्या वागळे इस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड क्रमांक F2 या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांची कोट्यावधीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तेव्हा हतबल झालेल्या कामगारांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आधी कामगारांची थकबाकी द्या, नंतर क्लस्टरचे काम करा असा इशारा आमदार केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे स्टेट रोड नंबर 22 येथील MIDC क्षेत्रातील भूखंड क्रमांक F2 येथे 1963 पासून इंडियन रबर कंपनी होती. या कंपनीत 465 कामगार काम करीत. यापैकी 90% कामगार मराठी होते. सन 1982 मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्याने सर्व कामगार देशोधडीला लागले. कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. लेबर कोर्ट, हायकोर्ट यांनी मग कामगारांच्या बाजूने निकाल दिला, परंतु काहीच न्याय मिळालेला नाही. मागील 35 वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदनं देऊन देखील अद्याप दमडीही मिळालेली नाही. दरम्यान थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत या कंपनीतील 200 कामगार निधन पावले, पण थकबाकी मिळालेली नाही आणि आता ही जागा क्लस्टरसाठी दिल्याने कामगार हतबल आणि संतप्त झाले आहेत. या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्याने लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आमदार केळकर यांनी उचलला, तरीही अद्याप या कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमिपूजनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार संजय केळकर यांनीही साकडे घातले. त्यानुसार रविवारी शासकीय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेतली. या बैठकीत आधी कामगारांची थकबाकी द्यावी, नंतरच क्लस्टरचे काम करा असा सूचनावजा इशाराही दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणून सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे. आज माझ्याकडे इंडियन रबर कंपनीचे खूप अनेक 40-50 कामगार जे आहेत ते भेटीला आले. यापूर्वीही मला माहिती आहे त्यांची काय अडचण आहे, त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. परंतु हा नवीन एक अन्याय झालेला आहे. कारण की 40 वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडल्यानंतर 425 कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम जे आहे ते इंडियन रबर कंपनीच्या मालकांनी केलं आहे. त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला विकल्यानंतर देखील CDS कंपनीने देखील यांना एक छदाम दिलेला नाही आणि त्याच्यामुळे ह्यांची कुटुंब जी आहेत ती उघड्यावर पडली. 200 कामगार जे आहेत ते या सगळ्या
गेल्या 30-35 वर्षामध्ये यांचं निधन झालं, त्यांची कुटुंब उघड्यावर पडली. आणि आज आता ही मंडळी मला ज्या वेळेला भेटली तर त्यांनी सांगितलं की क्लस्टरमध्ये हे इंडियन रबर कंपनीची जागा जी आहे ती घेतली जाते आहे, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. खरं म्हणजे हा नियम आहे किंवा अशा प्रकारचा शासनाचा GR आहे 2007 सालाचा की कुठलीही कंपनी विकली किंवा काही हस्तांतर झालं तर पहिला हक्क जो आहे तो कामगाराचा. कामगाराची जी थकबाकी आहे ती पहिली द्या, त्यानंतर मग बँक, क्रेडिटर्स जे काही असतील त्यांची थकबाकी जी असेल ती दिली गेली पाहिजे. परंतु आज कामगारांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या हक्काच्या लढाईकरता विधिमंडळात माझ्याकडे ज्यावेळेला त्यांनी पूर्वी निवेदन दिलं होतं, मी विधिमंडळात पण हा प्रश्न उपस्थित करून शासन दरबारी मांडलं होतं. या क्लस्टरच्या ओपनिंगच्या वेळेलाही माननीय मुख्यमंत्र्यांची कामगारांची भेट झाली. कामगारांनी मला भेटल्यानंतर सांगितलं आणि त्यांनाही लक्षात आलं, कदाचित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं नसेल की हे कामगारांची देणी राहिलेली आहे, तर त्यांच्याही लक्षात आलं. आणि मला खात्री आहे की त्यांची भूमिका जी आहे ती कामगाराच्या बाजूनेच असेल, त्यांची थकबाकी देण्याच्या बाजूनेच असेल. पण या कामगारांची देणी ही दिली गेली पाहिजेत आणि ती जोपर्यंत दिली जात नाहीत, पहिले यांची थकबाकी द्या, त्याच्यानंतर क्लस्टरचं काम सुरू करा, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. शिवाजी सुकाळे, मी इंडियन रबरमध्ये 1967 पासून काम करत होतो. 1982ला कंपनी मालकाने बंद केली अचानक आणि कोणाला काही माहिती नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कामावर ते हजर झाल्यानंतर आम्हाला कळलं की कंपनी लॉकआउट झालेली. त्याच्यानंतर आम्ही लेबर कोर्टामध्ये गेलो. लेबर कोर्टामध्ये कामगारांसारखा निकाल लागला. आमचे ॲडव्होकेट होते राजा देसाई म्हणून, त्यांनी कामगारांची केस चांगल्या प्रकारे लढली. त्याच्यानंतर मालक हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये राधा डिसोजा म्हणून ॲडव्होकेट होते, त्यांच्या आधिपत्याखाली ही केस चालवण्यात आली आणि तिथे सुद्धा हायकोर्टाने लेबर कोर्टाचा निकाल कायम केला. आणि त्याच्यानंतर त्या निकालानंतर मालकाने सांगितलं की मी कंपनी चालू करतो. आणि परंतु त्याने काय केलं, कंपनीमध्ये जे कामगारांचे पगाराचे पाकिट भरलेले होते, काही कामगारांचा बोनस होता, लीवचे पगार होते, ते सगळे पगार पैसे सगळे घेऊन तो पसार झाला. त्याच्यानंतर तो कोर्टामध्ये पण हजर नाही झाला. तर साहेब, याच्यानंतर मग आता आमचा वाली कोण, मग आम्हाला कोणीला कोणीतरी भेटायला पाहिजे होतं. ह्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं, परंतु त्याच्याबद्दल काही एक झालं नाही. त्याच्यानंतर मग आमची भेट झाली केळकर साहेबांची आणि केळकर साहेबांनी आमच्या खरोखरच पोटतिडकीने आमच्या सर्व कामगारांचे प्रश्न त्यांनी अधिवेशनमध्ये, प्रत्येक अधिवेशनमध्ये त्यांनी आमचे प्रश्न मांडले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण
या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन. तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा. गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने कटिबद्ध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. धोकादायक इमारतीमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन. तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 22 नंबर सर्कल किसननगर या भागातील URC क्रमांक 1 व 2 येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी नागरिक पुनरुत्थान पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन, त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचर पार्क व इतर विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक SV रामाराव, मुख्य वनसंरक्षक K प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक श्री मल्लिकार्जुन, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते. तशी स्वच्छता आपण का नाही करू शकत पब्लिक टॉयलेटमध्ये? आपल्या नागरिकांना सुविधा देणं हे गरजेचं आहे आणि या सर्व लोकांचा एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाला आहे, त्यांना जास्तीच्या सुविधा द्यायलाच पाहिजे. त्यामुळे आपण बिलकुल त्याच्यामध्ये पुढे जा. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आनंदवन आपण मगाशी बघितलं. आनंदवन म्हणजे आनंद शब्द आपल्याला माहीत आहे. आनंद म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एकच नाव येतं, आनंद दिघे साहेबांचं, आणि त्यांचं आणि या शहराचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याला आम्ही आनंदवन म्हणून हे नाव दिले. 27 किलोमीटरचा 500 मीटर रुंदीचा हा जो आपण इथून श्रीनगरपासून गायमुखपर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी घेतोय आणि निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. लोक म्हणतात मुंबईपेक्षा, म्हणजे आता मी बोलू शकत नाही, पण ठाणे सुधारत आहे, ठाणे बदलत आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याचं ठाणे टॅगलाईन ठेवले, ठाणे बदलत आहे आणि असाच बदल मला अपेक्षित आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लवकरात लवकर ही सगळी घरं तयार होऊ द्या, लोकांना घरात जाऊ द्या. शिर्के आणि इतर जी काय मंडळी आहेत, शिडको आहे, डिगीकर, आपले शिंदे आहेत, या कामामध्ये आणखी जोर लावा, कारण लवकरात लवकर आपल्याला मोठा टप्पा गाठायचा आहे. ठाणे झाल्यावर मीरा भाईंदर आहे, भिवंडी आहे, कल्याण डोंबिवली आहे, ही सगळी शहरं जी आहेत, ही सर्व क्लस्टरचा मार्ग ठाण्यामुळे मोकळा झाला आहे. ठाणे एक पॅटर्न आपण केला आहे आणि ठाणे पॅटर्न हा अतिशय प्रत्येक बाबतीमध्ये यशस्वी होतो. ठाण्यात सुरुवात होते आणि मग त्याचा प्रसार इतर शहरात आणि महाराष्ट्रात होतो. हे समीकरण आपलं ठाण्याचं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणेकर करदात्यांसाठी खुशखबर. मालमत्ता करातील 100% व्याज माफीच्या अभय योजनेस दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ. ठाणे महापालिकेने मालमत्ता करातील 100% व्याज माफीच्या अभय योजनेस दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सदर व्याज माफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. यापूर्वी महानगरपालिकेने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र नाताळच्या सुट्ट्या असल्याने ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे जे करदाते दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी 10:30 ते दुपारी 4 व रविवार सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲप याद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.